मंडळी आला का नाही कॉमन मॅन तुमच्या गावात? आहे का नाही? म्हणलं होतं का नाही मी चापोलीत येणार तुमच्या गावाला भेट द्यायला. आलो का नाही तुमच्या गावात? बरं मंडळी, आता या ठिकाणी का नाही ही सगळी या गावातली सामान्य माणसं म्हणजे माझ्यासारखीच कॉमन मॅन इथं जमलेली आहेत. यांच्या बी समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे का नाही? तर मला त्यासाठी साम टीव्हीने त्यांच्याकडे पाठवलं. चला जाणून घेऊया. तुमचं बी ऐकलं पाहिजे का नाही? हो, आमचंही ऐकलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्य शेतकरी आणि शिवसेना भाजपच्या सरकारवर आम्ही समाधानी आहे. समाधानी आहे? हो. बर. आम्ही समाधानी नाहीये आणि घोषणा त्यांनी केल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकू म्हणलं, 5 पैसे सुद्धा आले नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही समाधानी नाही या सरकारवर. 55 वर्षाचे झाले ते 55 महिन्यात कसं होईल शक्य? एकदम एवढं कसं शक्य होईल? शौचालय दिले, गॅस दिले, शेतकऱ्यांना बऱ्याच स्कीम दिले. तर हा, सुकन्या योजना चालू झाली. सर्वसामान्य लोकांचे बँकेमध्ये खाते नव्हते, त्यांचे खाते झाले. खात्यावर 15 लाख टाकली, बेकाराला नोकऱ्या दिल्या. हे सरकार सगळ्यात चांगलं म्हणा की. हे भाजपचं गव्हर्नमेंट म्हणजे एक आश्वासनाच्या गाजराचं गव्हर्नमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट, विमा देणं हे सरकारचं काम नाही आहे, विमा देणं हे कंपनीचं काम आहे. जी सर्जिकल स्ट्राईक केली किंवा ज्या ज्या काही देशहिताच्या घोषणा केल्या, जगामध्ये भारताची शान मोदी सरकारने वाढविली. 55 वर्षामध्ये जे झालं ते 5 वर्षामध्ये आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. विद्यार्थ्यासाठी अनेक योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गेल्या 5 वर्षात मिळाली नाही. 1 सुद्धा रुपये शिष्यवृत्ती मिळाली नाही. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये हे सरकार पूर्णपणे फेल आहे. सर म्हणतात माझ्या मित्रा की शिष्यवृत्ती भेटली नाही. अहो, आम्ही डायरेक्ट बेनिफिट मध्ये महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बेनिफिट तर डायरेक्ट देतो शिष्यवृत्ती. आणि संपूर्ण गावात आमचा जलयुक्त शिवार झालेला आहे. त्यानंतर आम्ही शिष्यवृत्ती मी उचललेली आहे. मी स्वतः उचललेला आहे. मी संजीवनी महाविद्यालयातला विद्यार्थी आहे. मी शिष्यवृत्ती उचललेली आहे. आजच्या सरकारने जसा आमदार खासदारला स्वतःचा पगार वाढायचा अधिकार आहे, तसा शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढायचा अधिकार शेतकऱ्याला पाहिजे. पहिल्याच्या सरकारनं दिलं नाही. आता सोयाबीनचा भाव असो, तुरीचा भाव असो, हरभऱ्याचा भाव असो बांधला. पूर्वी तर एवढंही कोणी नव्हतं, शेतकऱ्याला मायबापच उरला नव्हता. आता काही का असणार शेतकऱ्याकडे लक्ष दिलं चाललंय. सरकार लक्ष देत नाही. राजीव गांधींनी म्हणली होती की 1 रुपयाचा 19 पैसे देतात, पण आता टोटली 1 रुपयाचा 100 पैसे खाली ग्रामपंचायतीपर्यंत देतात. ग्रामपंचायतीपर्यंत 1 रुपया येतोय का? नाही, हे सर्व चुकीचं आहे. आता सुद्धा भ्रष्टाचार जसा आहे तसंच चालू आहे. नोटबंदीमध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढं आपल्या देशामध्ये कधीच झाला नाही. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याविषयी स्वामीनाथन आयोगाचं जे आयोग आहे तो लागू केला नाही. मोदी सरकारच्या प्रत्येक योजना चांगल्या आहेत, घोषणांचाही पाऊस भरपूर झालेला आहे, पण त्या प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचण्यामध्ये हे अपयशी ठरलेलं सरकार आहे. नोटबंदी केल्यानंतर नोटबंदीनंतर काय फरक पडला हे सरकारने आम्हाला सांगावं. नोटाबंदीचा एवढा परिणाम त्यांनी सांगितले की आजचे दिन आएंगे, कुणाच्याही खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. आज मी जरी प्राध्यापक असलो, दलित समाजातील असून आज या मोदी सरकारच्या काळामध्ये दलित आणि मुस्लिम या दोघांमध्ये, या दोन्ही समाजामध्ये एक भीतीदायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ना हमारा हिंदू भाई खतरे में है, ना मुसलमान भाई खतरे में है. खतरे में है तो भारत का संविधान खतरे में है, भाजप की सरकार खतरे में है. रिझर्वेशन जे 10% दिलेलं आहे, सगळ्यात मोठी इतिहासकारी नोंदणी झालेली आहे, जे आतापर्यंत कुणालाही जमलं नाही. आपलं जसं स्वातंत्र्य भेटलंय तेव्हापासून हे कुणालाच जमलं नाही, मोदी सरकारनं केलेलं आहे. पण यांचा थोडा ड्रॉबॅक असा आहे की बेरोजगारी वाढली यांच्यामुळे, मोदी सरकारमुळे 100% गोष्ट आहे. ही सरकार जातीवादी आहे. या सरकारने जातीवादी दंगली घडवून आणल्यात महाराष्ट्रामध्ये. भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगली घडवून आणल्यात आणि कुठलाही आरोपी यांनी अटक केला नाही ना त्याचा शेवटपर्यंत तपास केला नाही. यांनी तिथंच प्रकरण दाबून टाकलं. या सरकारमध्ये जे लोक हत्यारं बाळगतात अशांना मोकळं सोडलं जातं आणि जे पुस्तकं बाळगतात अशा लोकांना नक्षलवादी म्हणून या ठिकाणी अटक केलं जातं. ज्या पद्धतीने साहित्यिकाला बोलू दिले जात नाही, हे लोकशाही नाही, हे हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी सरकार चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. फक्त 2च जण, मोदी आणि शहा, हे 2च जण या ठिकाणी संपूर्ण भारत देश चालवण्याचं काम करतायत.
घराणेशाहीमध्ये आतापर्यंत नेहरू घराण्याची घराणेशाही तर लादली आहे आणि मोदीलाही घराणा नाही आहे, नवीन आहे. ऐका, भाजपमध्ये सुद्धा राजनाथ सिंगचे पुत्र पंकज सिंग हे याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहेत. गोपीनाथ मुंडेच्या मुली या ठिकाणी पंकजा मुंडे. हे घराणेशाही नाही तर काय आहे? घराणेशाहीचंच उदाहरण आहे सर्व हे. आणि अमित शहा घराण्यात होता. गांधी घराण्याचा काय योजना आहे भारताला? गांधी घराण्यानं किती बलिदान दिलेलं आहे? ह्या गावातल्या लोकांची मतं जाणून घेतली. बरं मंडळी, आता पुढल्या गावाला जायचं आहे आपल्याला. पुढल्या गावातली माणसं बी वाट बघायला लागले ते, कारण ती बी सामान्य जनता आहे. मी बी कॉमन मॅन आहे. आलो त्यांच्याकडे. हा चला.